महादेवाच्या भक्तीपासून वंचित होत नाही। जोपर्यंत इथं पतिवर्त्य भंग होत नाही तोपर्यंत जालंधर आदिदेव महादेवाच्या हातून मारल्या जा। कारण कळून राहिलं एक शक्तीच्या पायाच्या पाठीशी आहे ती पत्नीची, आणि पत्नी आराधना करता नवऱ्याच्या आयुष्याची। भगवान भोलेनाथाला आयुष्य मागते आणि महादेव बी संकटात आहे। इकडे भक्ताची हाक आहे, आयुष्य द्या पतीला, काय द्या माझ्या, आणि महादेव भक्ताच्या अधीन आहे। राग याचा येऊ लागला मी मारू बी शकतो, मारता बी येत नाही। एक तर ते काय मागून राहिले याच्यासाठी, आयुष्य मागून राहिले। आणि पार्वतीनं ओळखलं महादेव का मारू शकत नाही, कारण आयुष्याची गणना तिच्याकडे आहे। हिचं पतिव्रत्य भंग करा, भक्तीपासून वंचित करा तिला। भगवान विष्णूनं आज्ञा घेतली। देव असं करतच नव्हते, कारण सृष्टीच्या चालकाशी यानं त्या ठिकाणी घृणा केली। खुर्ची मिळाली तर तुला खुर्ची हेने शिकवतले का? तेथून भुक्त्वा स्वर्ग लोकं विशालम शिने पुण्य मर्त्य लोकं विशंती। खुर्ची चांगल्या कामासाठी असते, उपयोग घेतला पाहिजे। दुरुपयोग जर होत असेल तर आयुष्य तुझं बर्बाद होणार।